पवार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. युगेंद्रजी, हा DGCAचा प्राथमिक अहवाल आलाय, तुमची काय पहिली प्रतिक्रिया याबद्दल? तुम्ही हा पाहिलाय, वाचलाय? आम्ही ह्या अहवालासाठीच आम्ही वाट पाहत होतो, याची मागणी आम्ही करत होतो. आता त्यांनी तो अहवाल जाहीर केलाय, त्याचं स्वागत आहे. 22 पानांचा अहवाल आहे. अजून ते मी सगळं वाचलं नाहीये, पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये नेग्लिजन्स किंवा नॉन कम्प्लायन्स हे असं दिसतंय. आणि धुक्क किंवा एअर वर्दीनेस नसताना पण विमानाला लँडिंगचं क्लिअरन्स दिलं, असे काय काय बेसिक माहिती समोर येत आहेत. पण ते पूर्णपणे वाचल्यावर मी तुम्हाला सांगतो. बर, युगेंद्रजी, याच्यातले दोन महत्त्वाचे मुद्दे, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात आधी माहिती देतो आणि मग तुमची प्रतिक्रिया द्या. एकतर फक्त 2000 मीटर एवढीच दृश्यमानता होती. साधारणपणे 3000 मीटर किंवा त्यापेक्षा 5000 मीटर हे आयडियल, पण त्याच्यापेक्षा जास्त दृश्यमानता असेल तरच खरं तर लँडिंगची परवानगी मिळत असते, जरी त्या दोन्ही पायलटला बारामतीच्या एअरपोर्टवर उतरण्याचा अनुभव असेल तरीसुद्धा. आणि दुसरं, अगदी उतरताना तिथे एक झाड होतं, त्या झाडाला आधी विमानाचा पंख किंवा असं काहीतरी लागलं आणि त्यानंतर विमान कोसळलं. हो, ते मी बघितलं, पण ते पहिल्यांदा धडकलं का दुसऱ्यांदा लँडिंग करताना धडकलं? दुसऱ्यांदा लँडिंग करताना झाडाला लागलं. हा हा हो, पण ते खूप खालती आल्यावर लागलं असेल, कारण त्या परिसरात अशी मोठी झाडीच नाहीये. हो, तुम्ही जर बघाल, तो अख्खा असा ड्राय भाग आहे. हो, त्याच्यामुळे झाडी पण अशी छोटी आहेत. ते एकदम खालती आल्यावर ते लागलं असेल. बरोबर. पण मेन मुद्दा तुमचा ह्याचा आहे, एअर वर्दीनेसचा आहे. हो, 2000 असून पण एअर क्वालिटी, तरी पण तिथं क्लिअरन्स कसं काय दिलं ह्याचा शोध केला पाहिजे. हो. एक आणखीन जी दृश्य आता सगळीकडे चालत आहेत, आम्ही आता NDTV मराठीवर दाखवतो युगेंद्रजी, आणि तुम्ही सुद्धा याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता की क्रॅश होण्याच्या काही काळ आधी विमान हे बऱ्यापैकी तिरकं झालेलं दिसतंय, वाकडं झालेलं दिसतंय. तुमचं स्वतःचं याबद्दलचं निरीक्षण काय? काय, आम्ही टेक्निकल लोक नाही आहोत, आणि त्याच्यामुळे जे AIB किंवा हे जे संस्था आता तपास करतायत, त्यांनी त्याच्यावर थोडं भाष्य केलं पाहिजे. कारण CCTV व्हिडिओ जे पुढे आले ते तुम्ही आणि सगळ्यांनीच बघितले असतील की तो एक लांबूनचा CCTV फुटेज आलाय, आणि विमान असं टर्न होतं खालती येताना. ते नक्की का झालंय हे पण आपल्या सगळ्यांच्या समोर लवकरात लवकर यावं. बरोबर. एक आणखीन प्रश्न, रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये लावून धरतायत, वेगवेगळ्या म्हणजे पोलीस, न्यायालय, अशा मुख्यमंत्री, अशा सगळ्या स्तरावर लावून धरतायत. तुम्हाला स्वतःला काय वाटतं की या विषयात आणखीन काय करण्याची आवश्यकता आहे, ज्यातून याच्यातलं वास्तव समोर येईल? रोहित दादा धडपडतायत, आणि आमची पण इच्छा एवढीच आहे की लवकरात लवकर हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर हे सगळं यावं, आणि इन्व्हेस्टिगेशन हे फास्ट झाले पाहिजेत. झालं तरी त्यांनी त्यांचा प्राथमिक रिपोर्ट इथं आपल्याला दाखवलाय, त्याचा नक्की स्वागतच असेल. पण अजून माहिती आली पाहिजे आणि ती लवकर यावी पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. युगेंद्रजी, गेल्या एक 4-5 दिवसात या अपघाताच्या संदर्भातनं तुमचं जय पवार किंवा अन्य कोणाशी काही बोलणं झालं का? सुनेत्राताईंशी काही बोलणं झालं का? त्यांचं काय निरीक्षण आहे या अपघाताच्या बद्दल? त्यांना काय वाटतं? सगळ्यांची चौकशी व्हावी, त्यांनी पण चौकशीची मागणी केलेली आहे, आणि लवकर आपल्याला ते कारण कळावं, एवढी सगळ्यांची इच्छा आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न फक्त विचारतो. मला कल्पना आहे की हा विषय तुमच्याकरता नाही तर महाराष्ट्राकरता सुद्धा आजही तेवढ्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण अपघात ज्या वेळेला झाला होता तर त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी असं म्हटलं होतं की हा पूर्णतः अपघात आहे. पण गेल्या काही दिवसात असाही आरोप होतोय, म्हणजे आता DGCAचा हा पहिला रिपोर्ट आल्यानंतर तर लक्षात येत आहे की वैमानिकाच्या स्तरावर काही निगडीजन झालंय. पण रोहित पवार यांच्या एकूण भूमिकेबद्दल काही वेळेला प्रश्न उपस्थित केले गेले. तुम्ही कसा विचार करता या सगळ्याचा? काय, तो त्यांचा अधिकार आहे विरोध
आमची एवढीच इच्छा आहे किंवा मागणी आहे की लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशनचे सगळे फाइंडिंग जनतेसमोर. बर बर. युगेंद्रजी, तुम्ही फार सविस्तरपणे बोललात, आपल्या मनातले सगळे विचार मोकळेपणानं सांगितलेत. मनापासून आभार.